नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA हिस्ट्री जनरल पेपर 3 त्यातील इंट्रोडक्शन टू हिस्ट्री असं आपल्या पेपरचं नाव आहे आणि त्यामधून आपण संकल्पनात्मक अभ्यास हे पहिलं प्रकरण अभ्यासतो आहोत। त्या पहिल्या प्रकरणाचे आपण एक 5 संकल्पना आपल्या झालेल्या आहेत। त्यामध्ये आपण मागील लेक्चरला मार्क्सवाद नावाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना पाहिली। त्याच्यामध्ये मार्क्सवादाचा अर्थ, मार्क्सवादाचे ऐतिहासिक विचार, त्यानंतर त्याची भौतिक मीमांसा, इतिहास आणि समाजाच्या अवस्था, मागचा द्वंद्वात्मक सिद्धांत कसा होता तो भाग पाहिला आणि मागचे जे काय विचार होते ते अपूर्ण समाजवाद कसा होता तो भाग देखील पाहिला। आणि मग मार्क्सवादी इतिहास लेखन परंपरा जी काय आहे त्यावर मग काही टीकात्मक परीक्षणं जे काय आहेत ते व्हायला लागले। अनेक जे काही मागच्या जे काही ग्रंथ वगैरे होते, ग्रंथसंपदा होते किंवा मागचे जे काही विचार होते त्या विचारांवर टीका करणारे नवीन जे काही इतिहासकार उदयाला आले त्यांनी नव मार्क्सवाद ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना मांडायला सुरुवात केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। पण साधारणपणे या नव मार्क्सवादामध्ये आपल्याला त्याचा अर्थ पाहायचा आहे, त्याच्या विचारसरणीचे जे काही मुद्दे आहेत ते पाहायचे आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मार्क्सवादाचं हे नवं रूप जे काय आहे नव मार्क्सवाद ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। तर साधारणपणे आपण पार्श्वभूमी किंवा त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेऊया। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारणपणे 1950 पर्यंत मार्क्सवादाची जी काही आपण मागे जी काही मार्क्सवाद पाहिला त्याची जी काही धारणा किंवा विचारसरणी होती ती प्रभावी होती असं आपल्याला लक्षात येईल। मात्र यातूनच पुढे या मार्क्सवादातूनच मगाशी मी सांगितलं की मार्क्सवादाचे जे काय ग्रंथ होते, जे काही तत्त्वज्ञान होतं, जे काही विचारप्रणाली होती त्यावर टीकात्मक असं जे काही परीक्षण आहे ते सुरू व्हायला लागलेलं होतं आणि त्यातूनच नव मार्क्सवादाची जी काही शाखा आहे ती उदयाला आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। या शाखेने काय केलं नव मार्क्सवादाने, तर नव मार्क्सवादाने कार्ल मार्क्सचे जे काही मुख्य ग्रंथ होते त्या ग्रंथांबरोबरच अन्य जे काही लेखन आहे त्या लेखनाकडे देखील गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। मग या नव मार्क्सवादी परंपरेमध्ये कोण कोण त्या काळी विचारवंत होते, तर त्यामध्ये अँटोनियो ग्रामची हा अतिशय प्रतिभासंपन्न असा हा नव मार्क्सवादावर लेखन करणारा विचारवंत, त्यानंतर जॉर्ज लुकास हा एक विचारवंत होता की ज्याने नव मार्क्सवादी विचार मांडले। त्यानंतर थिओडोर अडोर्नो नावाचा विचारवंत, त्यानेही मागच्या ग्रंथ परंपरा जी काय आहे त्याच्यावर अभ्यास करून नव मार्क्सवादी जे काही विचार आहेत ते मांडलेले आहे। त्यानंतर जुर्गन हेबरमास होता, लुई अल्थुझर होता, फ्रेडरिक जेन्सन होता, एडवर्ड थॉम्सन होता। हे जे काही विचारवंत होते हे नव मार्क्सवादी विचारवंत यांनी मागचे ग्रंथ आणि इतर लेखनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने नव मार्क्सवादी जे काही विचार आहे ते विचार मांडायला सुरुवात केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। आपल्या भारतामध्ये देखील बिपिनचंद्र जे काय होते त्यांनी ह्या नव मार्क्सवादी विचार मांडून हा जो काय नव मार्क्सवादी विचार जो काय आहे तो सर्वप्रथम भारतीय समाजातल्या आंतरविरोधावर आणि विसंगतीवर प्रकाश टाकण्यासाठी मांडलेला आहे असे आपल्याला लक्षात येईल। म्हणजे अशा प्रकारे आत्तापर्यंत मार्क्सवादी किंवा अन्य जे काही लेखन होतं त्या लेखनामध्ये केवळ आणि केवळ राजघराणी, त्यांच्या लढाया, युद्ध, पराक्रम, त्या काळचं प्रशासन या संदर्भामध्ये विचार होत होता, मात्र सर्वसामान्यांचा विचार होत नव्हता। तर त्यामुळे ह्या नव मार्क्सवादांनी खऱ्या अर्थाने आता या नव मार्क्सवादी विचारवंतांनी सर्वसामान्य घटकाचा विचार करायला सुरुवात केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। समाजातील सामान्य जनांचं इतिहासामधलं योगदान काय आहे ते अभ्यासायला आता सुरुवात केलेली होती आणि त्यावर प्रकाश टाकण्याचं जे काही काम आहे ते ह्या नव मार्क्सवादी विचारवंतांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। सामान्य जनांचं जे काही इतिहासामधलं योगदान आहे ते शोधण्यावर त्यांनी भर दिला आणि याच दृष्टिकोनातून नव मार्क्सवादी इतिहासामधून सामान्य जनांचं जे काही योगदान अगदी प्राचीन काळापासून राहिलेलं आहे ते योगदान त्यांनी मांडायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे बहुजन जो काही समाज होता त्यांची जी काही विचारसरणी होती, त्यांची जी काही वाटचाल होती ती वाटचाल देखील ह्या नव मार्क्सवादी विचारसरणीमध्ये आलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि मागची जी काही संघर्षवादी भूमिका राहिलेली आहे आपण ते पाहिले मागे, तर ती संघर्षवादी विचारसरणी आहे ती वेगळ्या आणि आधुनिक भूमिकेतून विचार करण्याचं काम जे काय आहे, विचारात घेण्याचं जे काही काम आहे ते नव मार्क्सवादी विचारवंतांनी म्हणजे ग्रामची, लुकास यांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। त्या विचारवंतांच्यामध्ये मागची जी काही संघर्षवादी विचारसरणी होती ती
तशी संकुचित विचारसरणी होती असं आपल्याला लक्षात येईल. संकुचित दृष्टिकोनाची विचारसरणी होती. यामधल्या नकारात्मक जी काय भूमिका होती त्या नकारात्मक भूमिकेची चिकित्सा करून त्याला नवीन जे काय रूप देण्याचं काम जे काय आहे ते नव मार्क्सवाद्यांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या नव मार्क्सवाद्यांनी त्या मागची जी काही संघर्षवादी भूमिका होती म्हणजे त्याने सातत्याने आपण मागे पाहिलेलं आहे कामगार आणि भांडवलदारांचा संघर्ष त्याने हे केलेला आहे. शेतमजूर आणि सरंजामदारांचा संघर्ष त्याने हे केलेला आहे. प्राचीन काळामध्ये उच्चवर्णीय समाज आणि त्यांनी जे काही गुलामगिरीचं जे काही धोरण अवलंबलेलं होतं तो जो काही संघर्ष आहे प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंतचा तो कार्ल मार्क्सच्या विचारांमधून सातत्याने लक्षात येतो. मात्र ह्या संघर्षाला नवन रूप देण्याचं काम जे काय आहे नवे रूप देण्याचं काम नव मार्क्सवाद्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे या संघर्षवादाचा म्हणजे मागच्या संघर्षवादाचा नव्याने आणि होकारात्मक पद्धतीने जो काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम ह्या नव मार्क्सवादी विचारवंतांनी मांडलेलं आहे. मार्क्सकडून जे काही दुर्लक्षित राहिलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अर्थ लावण्याचं देखील काम या नव मार्क्सवादी विचारवंतांनी लावलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. यातूनच आपल्याला असं लक्षात येईल ही नव मार्क्सवादी विचार प्रणाली नेमकी कशी आहे तर आपल्याला ते पुढील मुद्द्यांवरून लक्षात येईल. पहिला जो काही मुद्दा आहे सुधारणावादी भूमिका. साधारणपणे म्हणजे सुधारणावादी भूमिकेतून विश्लेषण करण्याचं काम या नव मार्क्सवादी विचारवंतांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आधुनिक समाजातील ज्या काही अवघड समस्या आहे सामाजिक आणि वांशिक जो काय आजकाल चाललेला जो काय संघर्ष आहे नोकरशाही आहे औद्योगिकरण आहे नागरीकरणामधने म्हणजे शहरीकरणामधनं निर्माण होणाऱ्या ज्या काय समस्या आहे आणि त्याचे जे काय परिणाम आहे तर ते देखील याचा सुधारणावादी भूमिकेतून विश्लेषण करण्याचं जे काही काम आहे ते नव मार्क्सवादी विचारवंतांनी नव्याने इतिहासात आणण्याचा प्रयत्न जो काय आहे म्हणजे आधुनिक समाजामधल्या ज्या काय समस्या आहे त्याचं निराकरण करण्याचा आणि त्या मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे त्यावर उपाययोजना करण्याचा जो काही मानस आहे तो ह्या नव मार्क्सवाद्यांनी मांडलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुहेरी विचार प्रणाली आपल्याला ह्या नव मार्क्सवाद्यांमध्ये दिसते. त्यांच्या मते समाज ही एक व्यवस्था आहे आणि त्यामुळे समाजातील साधनसंपत्तीचं जे काय वितरण आहे आणि नियंत्रण आहे ते उच्च आणि कनिष्ठ वर्ग करत असतो. त्यामुळे ह्या उच्च आणि कनिष्ठ वर्गामध्ये जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा सातत्याने होत आहे. हे मार्क्सने विचार मांडलेले होते. उच्च आणि कनिष्ठ वर्गामध्ये सातत्याने जी काही भौतिक स्पर्धा आहे भौतिक बाबींवरनं ती सुरू आहे आणि त्यामुळे तिला होकारात्मक आणि नकारात्मक ह्या ज्या काय बाजू आहे त्या दोन्हीही बाजूंचा विचार ह्या नव मार्क्सवाद्यांनी ह्या नव मार्क्सवादी विचारांमध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे संघर्षवादी भूमिका. नव मार्क्सवादाने संघर्षवादी भूमिकेतून हे त्यांचे जे काही विचार आहे ते मांडलेले आहे. त्यांच्या मते सामाजिक संघर्षाचं जे काही स्वरूप आहे तीव्रता आहे कालावधी आहे त्याला जबाबदार असणाऱ्या सामाजिक आणि लोकसंख्यात्मक ज्या काही बाबी आहेत यांचे संघर्षवादी सिद्धांतांच्या भूमिकेतून विचारमंथन करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो ग्रामची लुकास वगैरे ह्या लोकांनी केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. एडवर्ड थॉमसन वगैरे ह्या लोकांनी देखील मोठ्या प्रमाणाने भारतामध्ये देखील बिपिनचंद्रांनी असा विचार करण्याचा प्रयत्न जो काय आहे तो या नव मार्क्सवादी विचारांमधून केलेला आहे किंवा विचार प्रणालीमधून केलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं सांगता येईल ते म्हणजे व्यापक असं विश्लेषण जे काय आहे ते नव मार्क्सवाद्यांनी केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे संस्थात्मक जी काय संरचना आहे त्यामधलं जे काय श्रेष्ठत्व आहे उच्चवर्गीय जे काय आहे त्यांचे समाजावरील होणारे जे काही परिणाम आहे आणि समाजातील त्यांची जी काही कार्यपद्धती आहे यांचा अतिशय व्यापक आणि विस्तृत पद्धतीने जो काय अभ्यास आहे तो अभ्यास या नव मार्क्सवादी विचारांमधनं आलेला आहे. म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये विश्लेषण जे काय आहे ते विश्लेषण समाजाचं या नव मार्क्सवादी विचारवंतांनी मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे तो केलेला आहे. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला कार्यात्मक आणि अकार्यात्मक बाजूंवर भर देण्याचा जो काय प्रयत्न आहे तो देखील या नव मार्क्सवाद्यांनी केलेला आहे. साधारणपणे या दोन्ही बाजूंचा विचार जो काय आहे म्हणजे कार्यात्मक आणि अकार्यात्मक समाजामधल्या ज्या ज्या काही बाबी आहेत त्याचा कार्यात्मक आणि अकार्यात्मक अशा ज्या काही बाजू आहेत त्या दोन्हीही बाजूंचा विचार जो काय आहे तो विचार या नव मार्क्सवाद्यांनी मांडलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि असं करत असताना समाजातील नकारात्मक बाजूंवर नव मार्क्सवाद्यांनी विशेष लक्ष जे काय आहे ते विशेष लक्ष दिलेले आहे की जे मार्क्सवादामध्ये मोठ्या प्रमाणात हे नकारात्मक ज्या काय बाजू आहेत त्याच्यावर आणि सकारात्मक बाजू आहेत या दोन्हींवरही लक्ष दिलेलं होतं. ते मात्र या नव मार्क्सवादी विचारवंतांनी मागचा जो काय संघर्षवादी विचार आहे संघर्षवादी भूमिका आहे कार्यात्मक आणि अकार्यात्मक ज्या काय बाजू आहे त्यावर सातत्याने लक्ष दिलेलं होतं. त्याचा नव्याने विचार जो काय आहे विशेषतः नकारात्मक बाबींचा नव्याने विचार या नव मार्क्सवाद्यांनी केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा जो पाहायचा तो म्हणजे विरोधी प्रवृत्तीचं अध्ययन जे काय आहे ह्या नव
मार्क्सवादी विचारांमध्ये आलेला आहे। म्हणजे काय तर समाजामध्ये ज्या काही लोकांच्या हक्कासाठी ज्या काही चळवळी सुरू झालेल्या आहेत, उदाहरणार्थ मग नागरी हक्कांसाठीची चळवळ असेल, स्त्री जागृती चळवळ असेल, भाषण स्वातंत्र्याची चळवळ असेल, विद्यार्थ्यांच्या चळवळी असेल, युद्ध होऊ नये त्यासाठीच्या चळवळी असेल, युद्ध विरोधी चळवळी इत्यादींचा जो काय अभ्यास आहे, म्हणजे समाजातील विरुद्ध प्रवृत्तींचा जो काय अभ्यास आहे, तो अभ्यास या नव मार्क्सवाद्यांनी याच्यामध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर आपल्याला सातू जी काय मुद्दा पाहायचा तो म्हणजे चिकित्सक असं विवेचन नव मार्क्सवाद्यांनी आपल्या विचारांमध्ये केलेलं आहे। म्हणजे मानवी समाजामध्ये होणारी परिवर्तने फक्त आणि फक्त उत्पादन प्रणाली वगैरे जे काय आहेत त्यामुळेच होत असतात असं मार्क्सने सातत्याने मांडलेलं आहे आणि भौतिक बाजूच त्याने जास्तीत जास्त विचारात घेतलेली आहे। मात्र हे जे काय मार्क्सने सांगितलेले विचार आहे की केवळ फक्त उत्पादन प्रक्रियेमध्ये जे काय बदल झालेले आहेत त्या बदलांमुळेच जो काही मजुरांचा किंवा कामगारांचा वर्ग जो काय आहे त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे, ते दुर्लक्षित झालेले आहे। त्यांचं सातत्याने विषमता समाजामध्ये जी काय निर्माण झालेली आहे, कामगार विरोधी भांडवलदार किंवा उद्योगपती यांच्यामधील जी काही दरी निर्माण झालेली आहे ती दरी केवळ उत्पादन प्रक्रियेमुळे झालेली आहे असे जे काही मार्क्सच्या विचार आहे ते विचार सकारात्मक दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न जो काय आहे, म्हणजे उत्पादन जी काही पद्धती आहे त्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल कशामुळे झाले, त्याला काही वेगवेगळ्या शक्ती कारणीभूत आहेत काय याचाही विचार या नव मार्क्सवादामध्ये झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यानंतर आपल्याला पाहायचा आठवा मुद्दा विचार आणि संकल्पनात्मक जी काही भूमिका आहे त्या भूमिकेवर भर जो काय आहे तो भर ह्या नव मार्क्सवाद्यांनी दिलेला आपल्याला लक्षात येईल। म्हणजे मानवी समाजाच्या आणि संस्कृतीच्या इतिहासामध्ये विचार आणि संकल्पनांची भूमिका नेमकी काय असते तर ते देखील अतिशय व्यवस्थितरित्या पटवून देण्याचं मांडण्याचं काम जे काय आहे ते नव मार्क्सवाद्यांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि हेच विचार जे काय आहे ते इतिहासाला गती देण्याचं काम करत असतात सातत्याने। त्याही प्रश्नांचा जो काही विचार आहे तो विचार देखील या नव मार्क्सवादी जे काही विचारवंत आहे त्यांनी केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि शेवटचं जे काय आहे मुद्दा स्वातंत्र्य चळवळीचा एक नव्याने विचार करण्याचा काम जे काय आहे, विशेषतः भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा नव्याने विचार या नव मार्क्सवाद्यांनी केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। साधारणपणे काँग्रेसच्या म्हणजे भारतामधलं जर उदाहरण घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या चळवळीच्या नेतृत्वामध्ये जो काही संघर्ष झालेला होता तो मध्यमवर्गीयांचा संघर्ष होता असं आपल्याला लक्षात येईल। आणि दुसरा संघर्ष जो काय होता तो बहुजनवाद्यांचा संघर्ष होता, तो येथील साम्राज्यवादी जी काय वृत्ती होती इंग्लंडची तर त्यांच्या विरोधामध्ये तो होता असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यासाठी मध्यमवर्गीय आणि बहुजन वर्ग जो काय आहे तो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यासाठी संघटित झालेला होता असं जे काही प्रतिपादन आहे ते नव मार्क्सवादी विचारवंतांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। मग याच अनुषंगाने त्यांनी जो काही घटक दुर्लक्षित राहिलेला होता, मग भारतामधील आदिवासींची बंड असतील, आदिवासींचे उठाव असतील, कोळी हटकर भिल्लांचे जे काय रामुशांचे जे काय उठाव असतील ते कसे दुर्लक्षित झालेले होते, किंवा वासुदेव बळवंत फडकेंनी सर्वात आधी बंड केलेलं होतं ते जे काय बंड असेल ते दुर्लक्षित राहिलेलं होतं। स्वराज्य रक्षणासाठी सर्वसामान्यांनी जे काय प्रयत्न केलेले होते ते दुर्लक्षित राहिलेले होते। शेतकरी किंवा स्त्रीवर्ग दुर्लक्षित राहिलेला होता, त्यांचा देखील विचार जो काय आहे, त्यांच्या योगदानाचा जो काय विचार आहे तो विचार ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नव्याने करण्याचा प्रयत्न जो काय आहे तो प्रयत्न ह्या नव मार्क्सवाद्यांनी केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। म्हणजे अशा प्रकारे वरील आपण जे काही मुद्दे पाहिले, मग सुधारणावादी भूमिका असेल, दुहेरी विचार असेल, संघर्षवादी भूमिका असेल, व्यापक असं विश्लेषण असेल, कार्यात्मक आणि अकार्यात्मक बाजूंवर जो काय भर असेल, त्यानंतर विरोधी प्रवृत्तीचं जे काय अध्ययन असेल, चिकित्सक विवेचन असेल, विचार आणि संकल्पनात्मक जी काय भूमिका असेल, किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा नव्याने जो काय विचार आहे ते सगळं लक्षात घेतल्यानंतर आपल्याला मार्क्सवादापेक्षा हे नव मार्क्सवादी विचार कसे, त्याचं वेगळेपण कसं आहे ते लक्षात यायला मोठी मदत जी काय आहे ती मदत होते असं आपल्याला लक्षात येईल। मार्क्सवादाच्या चिंतनामध्ये व्यक्त झालेल्या मात्र म्हणजे मार्क्सने जे काय व्यक्त केलेले होते विचार ते त्याच्या चिंतनामधून व्यक्त झालेले होते, त्याच्या ग्रंथामधून व्यक्त झालेले होते, मात्र प्रकाश झोतात आलेले नव्हते। या सगळ्या संकल्पनांचा जो काय अर्थ आहे तो अर्थ नव मार्क्सवादी विचारवंतांनी लावण्याचा प्रयत्न जो काय आहे तो प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। या वैचारिक विश्लेषणाच्या प्रक्रियेमधूनच मार्क्सवादावरील हे नवे जे काय भाष्य आहे ते नवीन भाष्य या नव मार्क्सवादी विचारवंतांच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं। अशा प्रकारे तुम्हाला ही जी काय संकल्पना आहे नव मार्क्सवाद ही समजली असेल असं मी गृहीत करतो। धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबू। यानंतरची आधुनिकतावाद जी काय संकल्पना आहे ती आपण पुढच्या लेक्चरला घेऊया। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी
TYBA इतिहास जनरल पेपर इतिहास स्पेशल पेपर 3 याची इतिहासाची ओळख यामधील पहिलं जे प्रकरण आपलं सुरू आहे संकल्पनात्मक अभ्यास। याच्या अनेक संकल्पना यापूर्वी आपण पाहिलेल्या आहेत। या लेक्चरला आपण आधुनिकतावाद ही संकल्पना पाहणार आहोत। मग त्यामध्ये काय काय बघणार आहोत तर त्याचा अर्थ, व्याख्या, आधुनिकतावादाच्या तात्विक बैठकीचे जे काही मुद्दे आहेत ते बघणार आहोत। आधुनिकतावादाची काही वैशिष्ट्ये देखील आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर सर्वसाधारणपणे आधुनिकतावाद कशाला म्हणायचं हा भाग आपण या ठिकाणी समजावून घेऊया। इतर ज्ञानशाखांप्रमाणेच आपली इतिहास ही जी काय आहे ही एक ज्ञानशाखा आहे, स्वतंत्र आणि स्वायत्त अशी ज्ञानशाखा आहे। आणि या इतिहासाचं जे काय अध्ययन आहे ते अध्ययन प्रत्यक्षवादी भूमिकेतून आता करता यायला लागलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि याच वास्तवतेची जाणीव झाल्यानंतर इतिहास या अभ्यास विषयामध्ये अनेक नवनवीन जे काही विचार प्रवाह आहे ते विचार प्रवाह यायला सुरुवात झाली। आणि त्याच विचार प्रवाहामधील आधुनिकतावाद हा एक विकसित असा विचार प्रवाह आहे असं आपल्याला लक्षात येईल। अतिशय महत्त्वाचा असा हा विचार प्रवाह म्हणून आधुनिकतावादाकडे पाहिलं जातं। तर सर्वसाधारणपणे समाज व्यवस्थेचे पारंपरिक मूल्य व्यवस्थेकडून आधुनिक मूल्य व्यवस्थेकडे जे काय स्थित्यंतर होत असते या प्रक्रियेला आधुनिकतावाद असं संबोधलं जातं। म्हणजे साधारणपणे आधुनिकीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया घडून येत असताना समाज व्यवस्थेमध्ये सातत्याने जे काही बदल आहे ते बदल घडून येत असतात। आणि हे बदल कसे असतात? सकारात्मक स्वरूपाचे ते बदल असतात, रचनात्मक स्वरूपाचे देखील ते बदल असतात। आणि त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडून येत असताना मग कशा मध्ये बदल होत असतो? मग कुटुंब संस्थेमध्ये बदल होत असतात, जाती संस्थेमध्ये बदल होत असतात, धर्मसंस्थेमध्ये बदल होत असतात, शिक्षण संस्थेमध्ये बदल होत असतात, धर्मसंस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात, राज्यसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात। आणि अर्थव्यवस्था जी काय आहे यामध्ये देखील जे काय बदल आहेत ते बदल घडून येत असतात। म्हणजे अशा जे काय समाज व्यवस्थेमधले जे काही घटक आहे अशा सर्व घटकांमध्ये घडून येणाऱ्या परिवर्तनाला आधुनिकतावाद असं संबोधलं गेलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। मग सर्वसाधारणपणे या आधुनिकतावादाची जी काही तात्विक बैठक आहे ती तात्विक बैठक कोणकोणत्या विचारांवर आधारित आहे त्यातील मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल आपल्याला तो म्हणजे सांस्कृतिक प्रबोधन। मग सर्वसाधारणपणे 18व्या शतकाच्या मध्यंतरापासून तर 20व्या शतकाच्या मध्यंतरापर्यंत म्हणजे जवळजवळ हे 100 वर्षाचा जो काही कालखंड आहे या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये इतिहासाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये जो काही बदल झाला, जे काही स्थित्यंतर घडून आलं त्याला वादाचा कालखंड असं संबोधलं जातं। आणि याच काळात खऱ्या अर्थाने सांस्कृतिकदृष्ट्या जे काही प्रबोधन आहे, पुनरुज्जीवन आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे प्रबोधनाची जी काही मूल्ये आहेत, वैशिष्ट्ये आहेत तीच आधुनिकतावादाची वैशिष्ट्य मानली गेलेली आहेत असंही आपल्याला लक्षात येईल। अनेक पाश्चात्य विचारवंत जे काय आहेत त्यांनी आधुनिकतेचा आणि आधुनिकवादाचा कालखंड प्रबोधनाच्या चळवळीच्या प्रारंभापासून सुरू झालेला मानलेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल। तर सांस्कृतिक प्रबोधन जे काय आहे ते आधुनिकतावादामध्ये घडून येत असतं असं आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे वैचारिक मूल्य। वैचारिक मूल्यांची जी काही जडणघडण आहे ती ह्या वादाच्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल। मग साधारणपणे अनेक पाश्चात्य विचारवंतांच्या मते, इतिहासकारांच्या मते सूक्ष्म दृष्टीने त्यांनी जो काय विचार केलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणपणे युरोपामध्ये 16व्या शतकामध्ये जे काही प्रबोधन झालं, पुनर्जीवनाची जे काही चळवळ झाली आणि त्यामध्ये जे काही वैचारिक मूल्य निर्माण झाले त्या मूल्यांचं 18व्या शतकामध्ये मजबूतीकरण झालं किंवा दृढीकरण झालं असं आपल्याला लक्षात येईल। आणि ही जी काही मूल्ये आहे समाजामध्ये अतिशय खोलवर रुजली गेलेली होती आणि हीच जी काही प्रबोधनाची मूल्ये आहे ती आधुनिकता कालखंडामध्ये मूलभूत अशी मूल्य व्यवस्था बनलेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल। आणि हीच वैचारिक मूल्ये 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत पाश्चात्य जगतामध्ये म्हणजे युरोपियन जगतामध्ये बौद्धिक क्षेत्रावर आधिपत्य गाजवीत असलेली आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे वैचारिक मूल्यांची जी काही जडणघडण आहे ती आधुनिकतावादी कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला पाहायला मिळेल।
तिसरा आपल्याला मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे मानव केंद्रित अशी हा आधुनिकतावाद आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण ही आधुनिकतावादाची तात्विक बैठक किंवा तात्विक विचारधारा जी काय आहे तीच आधुनिकतावादाची आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि ही मुख्यत्वे करून मानव केंद्रित असलेली आपल्याला पाहायला मिळते असं आपल्याला लक्षात येईल. कारण मानवाची जाणीव ही अतिशय स्वायत्त पद्धतीने झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. स्थिर आहे, वैश्विक स्वरूपाची, जागतिक स्वरूपाची ही मानवी जाणीव आहे. आणि बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर मानवाने त्या काळामध्ये जे काही ज्ञान आहे ते आत्मसात केलेलं आहे. आणि त्यामुळेच एकूणच मानव केंद्रित असा आधुनिकतावाद जो काय आहे तो निर्माण झालेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. ज्ञानप्राप्तीचा जो काय मार्ग आहे हा शास्त्रीय पद्धतीने मानवाने आत्मसात करून जे काय ज्ञान आहे ते ज्ञान मिळवलेलं आहे. आणि ते ज्ञान अतिशय सत्य आणि चिरंतन स्वरूपाचं आहे असंही आपल्याला लक्षात येईल. आणि शास्त्रीय पद्धतीने मिळणारं जे काय ज्ञान आहे, सत्य आहे, ते खऱ्या अर्थाने हितकारक असतं. आणि म्हणूनच आधुनिकतावाद जो काय आहे तो मानव केंद्रित आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे तो म्हणजे विवेकवादी आहे. हा आधुनिकतावाद जो काय आहे त्याच्यावर विवेकवादाचा जो काय प्रभाव आहे तो प्रभाव पडलेला आहे. म्हणजे साधारणपणे शास्त्रीय पद्धतीने विचार करायला सुरुवात जी काय आहे ते 1850 ते 1950 या काळामध्ये झालेली आहे. तोच आधुनिकतेचा कालखंड आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मध्ययुगामध्ये ज्या काही अंधश्रद्धा होत्या, परंपरागत रूढी होत्या, कल्पनारंजन जे काय होतं आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये धर्मसंस्थेचा मोठा प्रभाव मानवी जीवनावर होता. आणि त्यामुळे अज्ञान जे काय आहे ते पसरलेलं होतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सगळे समज खोटे आहेत हे लक्षात आल्यानंतर प्रबोधनाची जी काही चळवळ झाली ह्या चळवळीने हे जे काही मानवी मनामध्ये जे काही शास्त्रीय पद्धतीचा जो काही विचार आहे तो विचार रुजवायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळेच जो काय आहे मानवाने स्वतंत्रपणे विचार जो काय आहे तो विचार आता ह्या आधुनिक कालखंडामध्ये सुरू केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच ही मध्ययुगातली अज्ञानाची जी काही काजळी आहे ती दूर करून विवेकवादाने एक मोलाचा जो काही भूमिका आहे ती भूमिका या आधुनिकतावादामध्ये रुजवलेली आहे, लोकांच्या मनामध्ये बिंबवलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर निसर्ग आणि मानवी व्यवहारांचा अभ्यास जो काय आहे तो देखील अतिशय शास्त्रीय पद्धतीने बुद्धिनिष्ठ तर्कावर आधारित सुरू झालेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर साधारणपणे मानवी विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामान्य जे काही तत्त्व आहे त्या तत्त्वाला देखील अतिशय महत्त्व जे काय आहे ते महत्त्व प्राप्त झालेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे साधारणपणे विवेकवादाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव ह्या आधुनिकतावादी कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मूल्यनिष्ठा, साधारणपणे या मूल्यनिष्ठेचा जो काही ऱ्हास आहे तो 19व्या शतकातील जी काय मूल्यनिष्ठा निर्माण झालेली होती त्याला हादरा पहिल्या महायुद्धानंतर बसलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. पहिल्या महायुद्धामध्ये जो काय मोठा संवार झालेला होता आणि त्यानंतर पराभूत राष्ट्रांवर जे काय अपमानास्पद असे जे काय तह लादलेले होते, विशेषतः जर्मनीला युद्ध गुन्हेगार समजून त्यांच्यावर जो काय व्हर्सायचा तह लादलेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे जर्मनीमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये बळावलेली होती. तिकडे इटालीमध्ये देखील इटालीला पहिल्या महायुद्धानंतर जी काही पॅरिस शांतता परिषद झाली होती आणि या पॅरिस शांतता परिषदेमध्ये दोस्त राष्ट्रांनी जे काय भूभाग जे काय आहे ते वाटून घेतलेल्या वसाहती वाटून घेतलेल्या होत्या. त्यामध्ये इटालीच्या तोंडाला तसे पाने पुसली गेली होती. म्हणजे इटालीला दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढूनही जास्त भूभाग मिळालेला नव्हता. त्यामुळे इटाली देखील दुखावला गेलेला होता आणि त्यामुळे इटालीमध्ये देखील मुसोलिनीच्या माध्यमातून जी काही हुकुमशाही आहे ती हुकुमशाही निर्माण झालेली होती. म्हणजे मूल्यनिष्ठामधून जे काही लोकशाही वगैरे जी काही निर्माण झालेली होती, मानवी स्वातंत्र्य जे काही निर्माण झालेलं होतं ते पहिल्या महायुद्धाने त्याला तिलांजली मिळालेली होती. आणि दुसऱ्या त्यामुळेच नंतरच्या काळामध्ये ह्या हुकुमशाही प्रवृत्तीमधून दुसरं महायुद्ध जे काय होतं तेही घडून आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एकूणच मानवी प्रगतीचा जो काय उच्चांक आहे तो उच्चांक गाठला जाऊ शकेल अशी भावना पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेली होती. मात्र त्याला पुन्हा तडा जो काय आहे ते दुसऱ्या महायुद्धाने बसलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. कारण हुकुमशाही जी काय प्रवृत्ती आहे ती निर्माण झालेली होती. वंशवाद, वसाहतवाद, स्वातंत्र्यमूल्य यांचा ऱ्हास जो काय होता तो झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. लोकशाहींच्या विचारांपेक्षा हुकुमशाही व्यवस्था जी काय होती ती पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच मानवी जीवन किंवा स्वातंत्र्य जे काय होतं त्याला
त्याचा ऱ्हास बनायला लागलेला होता किंवा असुरक्षित असं मानवी जीवन बनलेलं होतं. आणि त्यामुळेच एकूण या ज्या काय मूल्यनिष्ठा ज्या काही पहिल्या महायुद्धाच्या आधी निर्माण झालेल्या होत्या, आधुनिकतावादी कालखंडामध्ये निर्माण झालेल्या होत्या, तर पहिल्या महायुद्धानंतर त्याला जो काय तडा आहे त्या मूल्यनिष्ठेचा ऱ्हास होऊन झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एकूणच विवेकवाद असेल, वैश्विक अशा सत्याची जी काही संकल्पना असेल, विज्ञाननिष्ठा असेल, चिरंतन जी काही तत्त्वे मानवाने निर्माण केलेली होती, जी काही मानवाने प्रगती केलेली होती, त्या बाबतीत संपूर्ण भ्रमनिरास जो काय आहे, भ्रमनिरास पहिल्या महायुद्धानंतर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मूल्यनिष्ठांचा जो काय आहे तो ऱ्हास देखील या आधुनिकतावादी कालखंडामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला साधारणपणे तात्विक बैठकीचे हे मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला आधुनिकतावादाची वैशिष्ट्य जी काय आहेत ती देखील बघणं क्रमप्राप्त ठरतं. पण साधारणपणे ही जी काय वैशिष्ट्य बघत असताना म्हणजे युरोपामध्ये 16व्या शतकामध्ये जे काही प्रबोधन झालेलं होतं त्या प्रबोधनाची जी काही वैशिष्ट्य होती ती सर्वसाधारणपणे आधुनिकतावादाची देखील वैशिष्ट्य होती असं आपल्याला लक्षात येईल. पण पहिलं वैशिष्ट्य आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल ते म्हणजे मानवी जीवन आणि समस्यांना आता महत्त्व या आधुनिकतावादी कालखंडामध्ये आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. किंबहुना मध्ययुगीन काळामध्ये जे काही धर्मशास्त्राचा जो काय मोठा प्रभाव मानवी जीवनावर होता तो आता प्रबोधनाच्या चळवळीमुळे दूर झालेला होता. जी काय धर्म संस्थेचा जो काय प्रभाव होता, जी काय अज्ञानाची काजळी मानवी जीवनावर होती ती आता दूर झालेली होती. आणि ह्या आधुनिकतेच्या काळामध्ये या परिस्थितीमध्ये मोठा बदल जो काय होता तो झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. धर्मशास्त्राचा जो काय अभ्यास सातत्याने मध्ययुगामध्ये चालत होता तो आता दूर झालेला होता. आणि त्या ठिकाणी आता मानवी समस्यांचा अतिशय चौकस बुद्धीने जो काय अभ्यास आहे तो करायला आता सुरुवात झालेली होती. मानवी समस्यांना महत्त्व दिलं गेलेलं होतं. त्या समस्या सोडवण्यासाठी जे काय प्रयत्न आहेत ते करायला सुरुवात झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मानवी जीवन आणि समस्यांना खऱ्या अर्थाने महत्त्व जे काय आहे ते आधुनिकतावादी कालखंडामध्ये दिलं गेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे ते म्हणजे मूलभूत विचार जे काय आहे, मूलभूत विचार त्यांना महत्त्व दिलं गेलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे साधारणपणे मध्ययुगातील जे काय बुरसटलेल्या कल्पना होत्या, परंपरागतवादी जे काय दृष्टिकोन होता तो आता दूर झालेला होता. आणि आधुनिकतावादामध्ये समाजातील प्रत्येक गोष्टीचा अगदी मुळापासून विचार जो काय आहे तो विचार व्हायला लागलेला होता. त्यामागील जो काय कार्यकारण भाव आहे तो देखील शोधून काढायला सुरुवात झालेली. त्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यात आलेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. मग त्यासाठी रॉजर बेकन असेल, पीटर अबलार्ड असेल यांनी मोठ्या प्रमाणावर ह्या विचारवंतांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि त्यामुळेच मूलभूत विचारांना महत्त्व जे काय आहे ते महत्त्व या आधुनिकतावादी कालखंडामध्ये दिलं गेलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे ते म्हणजे प्राचीन कला ज्ञान यांचं देखील मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन जे काय आहे ते झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. मध्ययुगीन काळामध्ये हे जे काय प्राचीन कला ज्ञान वगैरे जे काय आहे हे थोडं बाजूला पडलेलं होतं. आणि ह्या आधुनिकतावादी कालखंडामध्ये मात्र जे काय प्राचीन काळामधलं मग ग्रीक संस्कृती असेल, रोमन संस्कृती असेल आपली, तर ह्या संस्कृतींबद्दल एकूणच जे काय आहे ते त्याबद्दल एक जी काय भावना आहे ती भावना व्यवस्थितरित्या पुढे आलेली होती. आपल्या त्या संस्कृतीचा जो काय अभिमान आहे तो अभिमान आता वाटायला लागलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि अशाच या ग्रीक असेल, रोमन असेल, भारतीय संस्कृती असेल, त्यामधलं जे काही कला असेल, ज्ञान असेल, या गोष्टींचं महत्त्व जे काय होतं वाढायला लागलेलं होतं. त्यांचं पुनरुज्जीवन जे काय होतं ते पुनरुज्जीवन व्हायला लागलेलं होतं असे आपल्याला लक्षात येईल. मग युरोपियन जे काही विचारवंत होते त्या विचारवंतांनी ते युरोपियन जी काही संस्कृती आहे, विशेषतः इजिप्तची संस्कृती असेल